सोबतच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माधवराव काठीवाले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आलेल्या या सभागृहामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे, आमच्या अधिकारी वृंदांचे, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनींचे मी एक नम्र सूचना आहे। पहिल्या खुर्चीच्या 2 रांगा सन्माननीय संस्था चालक आणि संचालक मंडळ यांच्याकरता राखीव ठेवलेले आहेत आणि विद्यार्थी एका बाजूला बसायचं आहे, पालक आणि विद्यार्थी त्यामध्ये सुद्धा शाळावाईज बसायचे। तुम्हाला जागरूक विद्यालय असेल तर 3 पोरं एका वेळेला, 12वीचे असेल सोबतच, म्हणजे वेळ वाया जाणार नाही, त्या दृष्टीने आपण सूचना द्यावी। पुनश्च एकदा उपस्थितांचे शिक्षक विभाग, पंचायत समिती वरूनच्या वतीने हार्दिक स्वागत। 2 समोरच्या खुर्चीच्या रांगा ह्या देशमुख कृषी विद्यालय वाठोडा, श्री NG मोघे शाळेला तांत्रिक तालुका समन्वयक, मुख्यमंत्री माझी शाळा अभियान यांच्याशी संपर्क करावा। त्यांचं कुपोषण थांबावं, त्यांना आहाराविषयी माहिती निर्माण व्हावी या उद्देशानं ही शाळा जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम करते आणि आहारसुद्धा या ठिकाणी अतिशय
या पद्धतीत भाजीपाला वापरून दिला जातो. ताजा भाजीपाला दैनंदिन लागणाऱ्या पोषण आहारात बागेला खतपाणी देऊन तिचं संगोपन करतात. सर्व वापर हा आम्ही आमच्या खिचडीमध्ये करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषणशक्ती मिळते आणि सूक्ष्म घटक जीवनसत्वसुद्धा त्यांना मिळतात. त्यामुळे त्यांचे कुपोषणापासून मुक्ती होते. आणि अशीच ही जी परसबाग आहे, या परसबागेतून समजा आपण जर प्रत्येक शाळेत जर पुरवली तर सर्व विद्यार्थ्यांचं पोषण होईल आणि त्यांची कुपोषणापासून मुक्ती होईल. आमची शाळा केलेली आहे. तेथे आम्ही खूप पालेभाज्या फळभाज्या लावलेल्या आहेत. त्या पालेभाज्या आम्ही खिचडीमध्ये मिळतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारी अशा प्रकारची परसबाग सर्व शाळांमध्ये निर्माण झाल्याबरोबरच आरोग्याचा विचार करून आपल्याला उच्च शिक्षणाचं ध्येय पूर्ण करता येईल यात शंका नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल गर्दे, अमरावती. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या वडूर तालुक्यातल्या करंजगाव गांधीनगर इथल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत उत्कृष्ट परसबाग निर्माण करण्यात आले. पाहूया शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमांशी. अमरावती जिल्ह्यात करंजगाव गांधीनगर इथल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परसबागेत सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या तसंच वनौषधी वृक्षांची लागवड केली आहे. या सर्व भाज्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात असणाऱ्या पालेभाज्यांचं महत्त्व आणि त्यांचा उपयोग याबाबत अवगत करण्यात येतं. शाळेत विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या हेतूनं निर्माण केलेली ही परसबाग इतर शाळांसाठी प्रेरणादायी आहे. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात या शाळेनं वडूर तालुक्यात प्रथम जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अनेक पालेभाज्या, वेलवर्गीय आणि फळभाज्यांनी बनवलेल्या विलोभनीय अशा या परसबागेत पालक, मेथी, चवळी, लौकी, दोडक, काकडी, कारली, भेंडी, मिरची, अळू, कोथिंबीर, गवार, बरबटी, कुळी आणि वाल, तर आंबा, चिक्कू, पपई, फणस, सीताफळ, डाळिंब अशा फळांची झाडं आहेत. वनौषधी वनस्पतींमध्ये तुळस, गवती चहा, पुनर्नवा, कोरफड, कडुलिंब, गोडलिंब, लिंबू, गुळवेलसत्व, वावलिंब, शेवगा, कुंभारी अशा प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. कमी जागेमध्ये या केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी निसर्गाची तेवढी निर्माण व्हावी, त्यांचं पोषण घालावं, त्यांना आहाराची माहिती निर्माण व्हावी या उद्देशानं ही शाळा जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम करते आणि आजसुद्धा या ठिकाणी या पद्धती भाजीपाला वापरून दिल्या जातात. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या या परसबागेतील ताजा भाजीपाला दैनंदिन लागणाऱ्या पोषण आहारात वापरला जातो. परसबाग टिकवण्यासाठी विद्यार्थी दररोज बागेला खतपाणी देऊन तिचं संगोपन करतात. सर्व वापर हा आम्ही आमच्या खिचडीमध्ये करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषणशक्ती मिळते आणि सूक्ष्म घटक जीवनसत्वसुद्धा त्यांना मिळतात. त्यामुळे त्यांचे कुपोषणापासून मुक्ती होते. आणि असेच ही जी परसबाग आहे, या परसबागेतून समजा आपण जर प्रत्येक शाळेत जर पुरवली तर सर्व विद्यार्थ्यांचं पोषण होईल आणि त्यांची कुपोषणापासून मुक्ती होईल. आमच्या शाळेमध्ये आम्ही परसबाग तयार केलेली आहे. तेथे आम्ही खूप पालेभाज्या फळभाज्या लावलेल्या आहेत. त्या फळभाज्यांचा वापर आम्ही आमच्या आहार पोषणामध्ये करतो आणि त्या पालेभाजी आम्ही खिचडी शिक्षणाचं ध्येय पूर्ण करता येईल यात शंका नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल गर्दे, अमरावती. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या वडूर तालुक्यातल्या करंजगाव गांधीनगर इथल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत उत्कृष्ट परसबाग निर्माण करण्यात आली. पाहूया शिक्षक. नमस्कार.